नरेंद्र मोदींशी ओपन डिबेट करायला मी तयार, तसंच सगळ्या देशाला माहितीये चौकीदार चोर है। नांदेडमधील सभेत राहुल गांधी यांचा पुन्हा मोदींवरती हल्लाबोल। देशातील गरिबी राहुल गांधींनी काय खाऊन हटवणार आहेत? औरंगाबादमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांचा राहुल यांना सवाल। विदर्भात आल्यानंतरही मोदींना शहीदांचा विसर, तसंच माझ्या घरात डोकावून पाहू नका, शरद पवारांची मोदींना तंबी। पवार साहेब, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं। मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकरांनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना। राफेल प्रकरणी पवारांनी केलेल्या वक्तव्यावरती उत्पल यांचं पत्र। भाजपला मतदान केल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार, लातूर येथील प्रचार सभेत नितीन गडकरी यांचं आश्वासन। आझम खान आणि मनेका यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं। निवडणूक आयोगाकडून आझम खान यांच्यावरती 72 तासांची बंदी, तर मनेका गांधींवरती सांप्रदायिक वक्तव्याप्रकरणी 48 तासांची बंदी। निवडणूक आयोगानं आदित्यनाथ आणि मायावतींवरती उगारला बडगा। आदित्यनाथवरती 3 दिवसांची तर मायावतींवरती 2 दिवसांची बंदी। राहुल गांधींनी चौकीदार चोर हे या वक्तव्यावरती स्पष्टीकरण द्यावं, सुप्रीम कोर्टाचे भाजपच्या याचिकेवरती निर्देश। उत्तर प्रदेशात भाजप आमदाराला जोड्यानं मारहाण करणाऱ्या खासदाराचं तिकीट कापलं, तर योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये अभिनेता रवी किशनला तिकीट। मुंबईतील नागपाड्यात मुस्तफा टावर इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतीचं काम सुरू असतानाच काही भाग कोसळून 4 कामगार जखमी। हिंगोलीत निवडणूक पथकाकडून तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त। कळमनुरीच्या वारंगा फाटा इथं खासगी वाहनातून जप्त करण्यात आली रक्कम। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत पाक सैन्याकडून नापाक हरकती सुरूच। भारतीय जवानांनी दिलं चोख प्रत्युत्तर। झारखंडच्या गिरिडीह भागात सुरक्षा जवानांकडून 3 नक्षलवाद्यांचा खात्मा, तर सीआरपीएफचा 1 जवान शहीद। नक्षलवाद्यांकडून स्फोटकं AK-47 जप्त। मालेगावात टायरच्या गोडाऊनला भीषण आग, धुराचे लोळ पसरले परिसरात। गोडाऊन मालकाचं लाखोंचं नुकसान। उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात बर्निंग बाईकचा थरार, चालत्या बाईकनं घेतला पेट। पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला कुटुंबाचा जीव। राज्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच, ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस। बेळगावात चिमुकल्यांनी वाढवला मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांचा जोश। रस्त्यावरनं जाणाऱ्या जवानांसाठी हाऊ इज द जोशचा दिला नारा। वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, दिनेश कार्तिक के राहुल जडेजाला लागली लॉटरी, तर ऋषभ पंत अंबाटी रायडूची मात्र बस फुटली। मुंबई इंडियन्स विरोधात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खराब सुरुवात। विराट कोहलीनं 8 तर पार्थिव पटेलनं 28 रनवरती सोडलं मैदान। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।